नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, अख्खा देश आणि महाराष्ट्र ज्या निकालाची वाट आज जवळजवळ 18-19 महिन्यापासून पाहत होतं, तो निकाल आज महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष यांनी तो विधानसभेमध्ये सेंट्रल हॉलमध्ये वाचून दाखवला. आणि हा अतिशय ऐतिहासिक निकाल आहे. कारण 21 जून 2022 रोजी जे काही शिवसेनेमध्ये 2 गट पडले, विधानसभा अध्यक्षांनी असं म्हटलंय की शिवसेनेत 2 गट पडले, शिवसेनेतून कुणी बाहेर पडलं नाही. हे महत्वाचं वर्डिक्ट आहे त्यांचं. त्यामुळं पक्षप्रमुख आणि शिवसेना प्रमुख याची सुद्धा त्यांनी एक व्याख्या केलेली आहे. 1999 ची जी काही शिवसेनेची पक्षाची घटना आणि 2018 साली त्यात काही दुरुस्त्या करण्यात आल्या, ज्या घटनाबाह्य दुरुस्त्या, जे शिवसेनेचं स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना प्रमुख म्हणून एक पद होतं आणि नंतर जे काही त्यात दुरुस्ती करण्यात आली शिवसेना पक्षप्रमुख, यामध्ये मोठी तफावत आहे. आणि शिवसेना प्रमुखांचे जे काही अधिकार होते ते अबाधित होते, पण जे अधिकार शिवसेना प्रमुखांना होते तेच अधिकार शिवसेना पक्षप्रमुखांना होते, असं जे उबाटा सेनेचं म्हणणं आहे ते अतिशय साफ खोटं यामध्ये ठरवण्यात आलं. कारण विधानसभेच्या अध्यक्षांनी खरं तर उबाटा सेनेकडं आणि शिंदे गटाकडं पण दोन्ही गटाकडे शिवसेनेची खरी घटना मागवली होती, पण कुठल्याही गटाने विधानसभेच्या अध्यक्षांना ही घटना पुरवली नाही. शेवटी खरा निकाल द्यायचा आहे, कायद्याच्या कसोटीत बसेल असा निकाल जेव्हा द्यायचा आहे त्यावेळेस अध्यक्षांपुढे एकच पर्याय उरला. त्यांनी निवडणूक आयोगात धाव घेतली आणि निवडणूक आयोगातून 1999 साली जी काही घटना, शिवसेनेची खरी घटना, बाळासाहेब ठाकरे हयात असतानाची घटना निवडणूक आयोगाकडून मिळवली आणि तीच खरी घटना आहे शिवसेनेची, हे ग्राह्य करण्यात आलं. 2018 साली जे काही या शिवसेनेच्या घटनेमध्ये जे काही घटनाबाह्य दुरुस्त करण्यात आल्या होत्या, त्या दुरुस्त्या आणि ही जी घटना जी शिवसेनेने सादर केली सुनावणी होताना, ती विधानसभेच्या अध्यक्षांनी फेटाळून लावली आणि अमान्य केली. आता प्रश्न आला, शिवसेना पक्ष कोणाचा? आता 21 जून 2022 रोजी जेव्हा हे आघाडीच्या सरकारमधून हे लोक 40 लोक बाहेर पडले आणि मग त्यावेळेस गट प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे होते. आणि मग एकनाथ शिंदेंना ज्या पद्धतीनं त्यांनी उबाटा किंवा हे जे काही उद्धव ठाकरे यांनी गट प्रमुख पदावरून हटवलं वगैरे, हे जे आपण माध्यमांमध्ये सातत्याने ऐकत आलो, तर विधानसभेच्या अध्यक्षांचं असं म्हणणं आहे की शिवसेना पक्षप्रमुखांना कोणाला पदावरून हटवण्याचा अधिकारच नाही. म्हणजे एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे पदावरून हटवू शकत नाही, ते एकटे काहीही करू शकत नाही. हाय, एकनाथ शिंदेंना जर हटवायचं असेल तर तुम्हाला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घ्यावी लागेल, त्याच्यात चर्चा घडवून आणावं लागेल आणि बहुमताने एखादा निर्णय मंजूर झाल्यानंतरच तुम्ही एखाद्या व्यक्तीला पदावरून हटवू शकतात. त्यामुळं तुम्ही मनात आणलं म्हणून याला हटवलं, मनात आलं म्हणून त्याची हकालपट्टी केली, असं होत नाही. त्यामुळं 22 जूनला एकनाथ शिंदेंनी जे काही प्रतोद म्हणून भरत गोगल यांची नियुक्ती केली, हीच खरी नियुक्ती आहे
आणि जे काही सुनील प्रभू म्हणून जे काही प्रतोद म्हणून उद्धव ठाकरेंनी त्यांची नेमणूक केली होती ही अवैध आहे, बेकायदा आहे. त्याच्यामुळं जे काही उभाटा सेनेचं असं म्हणणं आहे की आम्ही जी काही बैठक बोलवली होती, आम्ही जो काही व्हीप काढला होता, सुनील प्रभूंनी जे काही बैठकीसाठी लोकांना बोलवलं होतं, मग त्यामध्ये हे एकनाथ शिंदे सहित हे 40 लोक बैठकीला हजर राहिले नाही, म्हणजे यांनी व्हीपचं उल्लंघन केले, असा जो कांगावा उभाटा सेनेकडून करण्यात आला तो अतिशय साफ खोटा आहे. आणि कुठल्याही बैठकीला आमदार उपस्थित राहिला नाही म्हणून तो अपात्र होत नाही, कारण तो तर कायद्याचा भाग आहेच आहे. पण ऍक्च्युली सुनील प्रभूंना तो अधिकारच नाही. सुनील प्रभू प्रतोद म्हणून मान्यच नाही. प्रतोद ऍक्च्युली भरत गोगावले, त्यामुळं सुनील प्रभूंना अशी बैठक बोलवण्याचा अधिकारच नाही. त्यामुळं तिथं पण उभाटा सेनेचं जे काही आर्ग्युमेंट होतं, जे काही त्यांचं म्हणणं होतं की सुनील प्रभूंनी बैठक बोललेली, मग या लोकांनी बैठकीला आले नाही, मग या व्हीपचं उल्लंघन होते म्हणून यांच्यावर जी कारवाई करायची आहे, ही याचिका विधानसभेच्या अध्यक्षांनी फेटाळून लावली. आणि मग शिवसेना पक्ष कोणाचा, मग नेमकं उद्धव ठाकरेंचा की एकनाथ शिंदेंचा, हा विषय शेवटी बहुमतावर येतो. आणि त्यामध्ये कुठलाही किस काढला तर मग शेवटी निवडणूक आयोगाने जो काही पाठीमागे जो काही निकाल दिला आहे बहुमतावर, मग त्यामध्ये शिवसेनेचं नाव असेल किंवा शिवसेनेचं पक्षचिन्ह असेल, तो शेवटी विधिमंडळात ज्यांच्याकडे आकडा आहेत, मग खासदारांची संख्या असेल किंवा निवडून आलेल्या आमदारांची संख्या असेल, तर ती 37 पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदेच्या बरोबर होते. आणि आता 13 खासदार तर एकनाथ शिंदेच्या बरोबरच आहे. म्हणून जो निवडणूक आयोगाने निकाल दिला की शिवसेनेचे नाव आणि शिवसेनेचं पक्षचिन्ह, याच निकाल कायम विधानसभेच्या अध्यक्षांनी पण कायम ठेवला. त्यामुळं शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेचाच आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बाहेर गेलेले नाही. यामध्ये जो आरोप केला जातोय लोकांकडून की एकनाथ शिंदेंनी भाजप बरोबर संधान साधलं, हा आरोप सुद्धा विधानसभेच्या अध्यक्षांनी फेटाळून लावला. कारण जर एकनाथ शिंदे जर भाजप बरोबर काही संधान साधलं असतं तर भाजपच्या बरोबर त्यांनी त्या भाजपमध्ये प्रवेश केला असता किंवा असं म्हटलं असतं की आमची शिवसेना वेगळी आहे. ते पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे बरोबर असलेले जे आमदार पहिल्या दिवसापासून असं म्हणतायत की शिवसेना आम्हीच आहे. हा, आमच्यामध्ये गट पडलेत, आमच्या आणि त्या लोकांमध्ये विचारामध्ये एकमत नाही, आमचे विचार वेगळे त्यांचे विचार वेगळे, पक्षामध्ये 2 विचार असू शकतात, म्हणून त्यांनी शिवसेना सोडली आणि तुम्ही बाकी शिवसेनेमध्ये राहिला, असा याचा अर्थ होत नाही. म्हणून जी काही याचिका आहे, या जवळजवळ 37 याचिका अध्यक्षांसमोर होत्या. त्यापैकी जे काही 6 याचिकांवर जो काही वाचन त्यांनी केलं, याच्यामध्ये अनेक पैलू समोर आलेत की मग शिवसेना ही एकनाथ शिंदेची कशी आणि उद्धव ठाकरेंची कशी नाही, या संदर्भात जे काही सांगितलंय की शेवटी या गोष्टीला बहुमत महत्वाचं आहे. आणि निवड आपण पक्षप्रमुख आणि या अशा पद्धतीचं घटनाबाह्य काही 2018 साली जे काही तुम्ही दुरुस्ती केली आणि स्वतःला जे काही अधिकार त्यामध्ये म्हटलं, तर ते असं होत नाही. तुम्हाला या सगळ्या चाकोरीतून जावं लागेल. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घ्यावी लागते. कोणाची हकालपट्टी करायची असेल तर त्यासाठी बहुमताने एखादा निर्णय घ्यावा लागतो. उठसूट तुम्ही कोणाची हकालपट्टी करू शकत नाही. आणि जर तुमचं जर असं म्हणणं असेल की ती
पक्षप्रमुख, तर तुम्ही त्या घटनेत जी काही पाठीमागची जी घटना आहे त्या घटने जी काही साम्य असलेली घटना तशी पाहिली तर बनवायला पाहिजे होती आणि ती घटना तुम्ही बनवून निवडणूक आयोगाला त्या पद्धतीने सादर करायला पाहिजे होती. पण ती अजिबात तुम्ही सादरही केली नाही आणि त्याचे कुठलेही पुरावे तुमच्याकडे नाही. उगाच काहीतरी कांगावा करायचा आणि सहानुभूती लाटण्याचा प्रयत्न करायचा, हे सगळं सिद्ध झालंय. त्यामुळं आता शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आणि जी काही आपण सारखं ऐकत होतो या 16 आमदारांवर टांगती तलवार, 16 आमदारांवर टांगती तलवार, हे अपात्र होणार, हे अपात्र झाले म्हणजे त्यात एकनाथ शिंदे अपात्र होणार, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणार, असं काही होणार नाही. जर शिवसेना जर एकनाथ शिंदेंची असेल तर त्यांच्याबरोबर असलेले हे आमदार अपात्र होणार नाही, ते पात्रच राहतील. शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंचा आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राजीनामा द्यायची गरज येणार नाही. ते पूर्ण कार्यकाळ मुख्यमंत्री पदाचा भोगतील, यात आता कुठलीही शंका राहिली नाही. आता यामध्ये आपण हे सांगू की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी कधी स्वतःला काही कुठलं पद घेतलं नाही. त्यांचं स्वप्न होतं की मी कुठलंही पद घेणार नाही, माझे जे काही पक्षामध्ये जे काही पदं येतील ते सर्व मी माझ्या शिवसैनिकांना वाटून देईल, पदाला मी असा टच सुद्धा स्पर्श सुद्धा करणार नाही. यातच उद्धव ठाकरेंची जी काही गलती झाली, स्वतःच शिवसैनिक बनले, त्यांना शिवसैनिक आणि पक्षप्रमुख यातला फरक कळाला नाही आणि ज्यांच्याबरोबर आपण निवडणूक लढून जे काही आमदार निवडून आणले, पंतप्रधान मोदींचा फोटो लावून आपण इतक्या मोठ्या संख्येने खासदार आमदार निवडून आणले आणि ज्यावेळेस सरकारची स्थापना करायची तर आपण ज्यांच्याबरोबर निवडून आलोय त्यांना आपण त्यांची हेटाळणी केली, त्यांचे फोन घेतले नाही आणि ज्यांच्या विरोधात आपल्याला मतदान पडले त्यांच्याबरोबर जाऊन मांडीवर जाऊन बसून तुम्ही फक्त मुख्यमंत्री होण्यासाठी जे काही केलं, ही गोष्ट खरी तर एकनाथ शिंदेंना पण मान्य नव्हती. पण काही गोष्टी एकाएकी काही करता येत नाही. काही दिवस ते स्वतः सुद्धा मंत्रिमंडळात राहिले आणि जेव्हा त्यांना असं वाटलं की आता गळ्याच्या वरती पाणी जाते, आपली जी काही शिवसेनेची हिंदुत्व झालं, सावरकर झालं किंवा राम मंदिर झालं, 370 जे काही मुद्दे, जे काही बाळासाहेबांचं विचार आहे, बाळासाहेबांनी जे काही ध्येय धोरणं शिवसेनेला ठरवून दिलेले, त्याच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी होताना आपण दिसतोय. रोज उठून काँग्रेसचे लोक सावरकरांचा अपमान करतात, रोज उठून हिंदुत्वाला शिव्या शाप देण्याचं काम करतात आणि जे काही भारतामध्ये चांगलं विकासाचं काम चालू आहे त्याच्याबद्दलचं लोक हेटाळणी करतात आणि काही फक्त लोकांचे मतं मिळवण्यासाठी ज्या काही लोकांचं लालन चांगुल करणाऱ्या लोकांबरोबर जे काही उद्धव ठाकरे जाऊन बसले, याच्यामध्ये शिवसेनेचं नुकसान एकनाथ शिंदेंना पाहवलं नाही आणि त्यांना असं वाटलं की शिवसेनेचे विचार जे काही बाळासाहेबांनी सांगितले त्याचं उद्धव ठाकरे वाटोळं करायला निघाले. म्हणून जे काही एकनाथ शिंदेंनी जो काही निर्णय घेतला या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा, तो अतिशय योग्यच होता आणि त्याच्यावर आज जी काही विधानसभेच्या अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केले आणि हा जो ऐतिहासिक निर्णय दिलाय, आज असं जर म्हणावं लागेल की एका सामान्य शिवसैनिकाचा विजय झालेला आहे. एक सामान्य शिवसैनिक आज जिथे जिंकलेला आहे, हेच याच्यातून आपल्याला लोकांना सांगावं लागेल. आणि आता ही चर्चा संपेल असं काही वाटत नाही, कारण ह्या जरी निकाल आला तरी या निकालाला सुद्धा चॅलेंज करण्यासाठी सर्वांना परवानगी असते. या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात सुद्धा अपील होईल. आताच आदित्य ठाकरेंनी सांगितले की हा निकाल आम्हाला काय मान्य नाही, ही सगळं सेटलमेंट होती आणि मग याच्या विरोधात आम्ही लढाई लढणारच आहोत. हा सगळा न्यायालयीन प्रकार आहे. आता न्यायालयाकडून सुद्धा, सुप्रीम कोर्टाकडून सुद्धा याच्यामध्ये अनेक गोष्टी तपासल्या जातील आणि जो काही विधान परिषदेच्या अध्यक्षांनी जो काही निकाल दिलाय त्याचं योग्य निरीक्षण सुप्रीम कोर्ट पण करेल
आणि मग किती योग्य किती अयोग्य ह्या सगळ्या गोष्टी कसोटीतून तापून निघतील. पण आज जो काही ऐतिहासिक निर्णय दिला तो अतिशय योग्यच म्हणावा लागेल. इतकंच आपल्याला सांगायचं होतं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.